पुढच्या 10 वर्षात तुम्हाला इथलं पुणे किंवा मुंबईचं रिडेव्हलपमेंट बद्दल काय मत आहे? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 50% कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा अपार्टमेंटला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्याची पुढची पायरी म्हणजे स्वयंपुनर्विकास, सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे. ते इथं स्कायचं लिमिट, तुम्ही कराल तेवढं थोडं आहे. आणि आता लोकांना त्याचं महत्त्व कळायला लागलं आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये रिस्क झिरो आहे स्वयंपुनर्विकास. फक्त Okay. तो फायनान्सचा अडथळा आहे, तो आता या नवीन कमिटीकडनं रेकमेंडेशन सरकार नक्की त्याचा अडथळा दूर करेल याची मला खात्री आहे. आणि मग जे बिल्डर्स किंवा विकसक देतील त्याच्यापेक्षा 25% स्वयंपुनर्विकास मिळू शकेल याची मला खात्री आहे. आणि रिस्क शून्य आहे. बांधकाम बिल्डर किंवा प्रमोटरनीच करायचं आहे. म्हणजे तिथं ते काही सोसायटीचे लोक करणार नाही. फक्त प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे जे असतात, PMC ज्याला म्हणतात, त्यांच्याकडे आर्किटेक्ट पण असतो, ॲडव्होकेट पण असतो आणि चार्टर्ड अकाउंट असतो. ही संकल्पना म्हणजे चांगली असते. आणि त्यांनी जर लोकांचं एकत्र येऊन सगळ्या लोकांची डिस्कशन करून त्यांनी दुवा बनावं आणि मग हे सगळं होऊ शकतं.